बीडमध्ये जे झालं, तुमचं म्हणणं की बीडमधला जो पंकजा मुंडेंचा विशेष करून पराभव झाला, त्याच्या मागे तुमच्या कुठलाही तुम्ही आवाहन केलं त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, मी तसं म्हणत नाहीये. मी स्पष्ट सांगितलं का कोणाला पाडा, माझ्या समाजाने सांगितलं का स्पष्ट याला पाडा? नाही. फक्त मराठ्यांना आमचं म्हणणं काय होतं की आपली सरकारनं फसवणूक केली, ह्यावेळेस ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताची एकजूट दिसली पाहिजे, गोरगरिबाला किंमत आली पाहिजे. मराठ्यांनी एकजुटीनं ज्याला करायचं त्याला केलंय. मी सांगताना सांगितलं होतं महाविकास आघाडीला पाडा नाही तर महायुतीला पाडा, परंतु मतदान मात्र ताकदीनं करा, 100% करा. आपल्या मताची भीती वाटली पाहिजे. माझं स्वप्न होतं माझ्या फाटक्या कपड्यातल्या मायबाप शेतकरी कष्ट करणाऱ्या मराठ्यांच्या गोरगरिबांना किंमत आली पाहिजे. यांना किंमतच दिली जात नाही कोणी. मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केल्यामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडायला लागलेत. ही याच्यातला आनंद आहे. का बघू नये तुम्ही आमची एकजूट? अहो, तुमच्या हातात होतं उलट की तुमची जात एक झालेली, एक शिक्का मतदान करते ज्याला करायचं त्याला. तशीच मराठ्यांची जात एक झाली, एक शिक्का मतदान करायला लागली. तुम्ही असं करायला पाहिजे होतं, दोन्हींना जवळ धरून आनंद व्यक्त करायला पाहिजे होतं. माझी आणि तुमची जात एकत्र आली.